जन्माला आलेल्यांचं जीवांचं उद्धार करणार व आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत भगवंत भक्त परमभक्त असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय देहोनी वासे श्री संत तुकोबर यांचा महत्वाचा आणि उत्कृष्ट सार आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला अभंग व चिंतन करण्यापूर्वी अल्पसा अभ्यास देणं गरजेचं आहे की म्हणतात ना समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वेळ आणि संधी कोणासाठी कधीच थांबू शकत नाही. म्हणून अजिबात भाग्याची वेळ प्राप्त करून देणारे गुरु व ईश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने वडगाव येथे सप्ताह आयोजित केला आहे आणि त्याच्या कमलमुखामधून आपण श्रीमद भागवत बरोबर आहे. भागवत महापुराण श्रवण करत आहात असे माननीय श्री हरिभक्त परायण माणिक महाराज पाटील यांना मी नमस्कार करते आणि माझ्या अभंग चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठला मस्तक हे पायावरी कार्यक्रमाचे सगळे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणकरी साऊंड सिस्टीम वाली माता भगिनी पुरुष मंडळ बालमंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यापार कलाक्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी पोलीस पाटील तंटामुक्ती चेअरमन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव झाले का सगळे. आता सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही. जेवढ्याची नावे घेतली तेवढी जीव आणि ज्यांची राहिली ते महारी जे सांगते तो ध्यान देव आणि तो मी सगळं ब्रह्मदेव निष्ठेने तो वारकरी संप्रदायासाठी टाळकर मंडळी साथीने उभा आहे. समस्त संत सज्जनाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या अभंग चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठला असली तरी मी काही फार मोठे कीर्तनकार नाही किंवा कीर्तनाचे ज्ञानही मला नाही, परंतु आपल्या कृपा आशीर्वादाने ईश्वराचे गुणानुवर्णन करण्याकरिता उभी झाली आहे. विठ्ठला सज्जनो, कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे 9 भक्तींपैकी एक भक्ती मार्ग आहे. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं वन्दनं अर्चनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं हे भक्तीचे 9 मार्ग आहे. कीर्तन या शब्दातील कीर्त हा धातू आहे. याचा अर्थ होतो गुणगान करणे. मग गुणगान कशाचे करणे? तर सदाचार विचार प्रवृत्ती आणि प्रभू यांचे गुणगान करणे. विठ्ठला